नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की मानिनीला डिवोर्स प्रकरण समजलेलं असतं. हे ऐकल्यानंतर मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. मानिनी खाली डायनिंग टेबलवरती बसलेली असते आणि विक्रांत तिला समजावून सांगत असतो. इतक्यात हे चौघही तिथे येतात आणि मानिनी म्हणते, असं कसं शक्य आहे? 6 महिन्यामध्ये डिवोर्स घेणं इतकं सोपं आहे का? इतक्या लवकर ही मुलं संसार मोडूच कशी काय शकतात? असं म्हणून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती रडत असते. तिला आतून खूप वाईट वाटलेलं असतं. आता या दोघीही तिच्या बेडरूममध्ये येतात. तेव्हा मानिनी रडत-रडतच म्हणते की हे बघा, तुम्हाला मी सुनांसारखं वागवलेलं नाहीये. तुम्ही माझ्या मुलीचा आहात. भरपूर प्रेम मी तुम्हाला केलेलं आहे. एक वेळ मुलांचं सोडावं, परंतु मला सोडून तुम्ही कुठेच जायचं नाहीये. मला वचन द्या. आता काव्यसुद्धा मानिनीकडे खूप प्रेमाने पाहते आणि नंदिनी, कारण आता यामुळेच या दोघांचा डिवोर्स हा थांबणार आहे.